श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री गुरुकृपेने मृत बालकास प्राणदान. श्री गणेशाय नमः. पुढे सिद्ध मुनीने शिष्य नामधारकाला संबोधिले. हे नामधारका, गुरुचरित्राचा पुढील कथाभाग तुला सांगतो, ते तू एक चित्ताने श्रवण कर. पुत्रवियोगाने व्याकुळ दुःखी तृप्त झालेल्या मातेचे समाधान करण्यासाठी श्री गुरु एका तेजस्वी ब्रह्मचारी तरुणाच्या वेशात तिथे प्रत्यक्ष प्रगट होऊन मातेला ब्रह्मज्ञान अशा प्रकारे सांगू लागले. हे माते, तू अज्ञानवशात विनाकारण दुःख करीत आहेस. आतापर्यंत या पृथ्वी तलावावर जन्म घेणारे कुणीच अमर राहिलेले नाही. सत्य जाणणारा जन्म मरणाने विचलित होत नाही. मृत्युंजया व्यतिरिक्त कोणीही मृत्यूवर विजय मिळवला नाही. मरण हे अंतिम सत्य असल्याने जन्म घेणारे मरणार हे निश्चित असते. वास्तव्यात जनन मरण ही मनाची भ्रांती आहे. पंचभूतात्मक ह्या शरीराला ताच हा देह क्षणभंगूर आहे, हे शाश्वत नाही. काळाच्या अधीन असणाऱ्या या देहाने केव्हा तरी या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. जे काही दृश्यमय आहे ते एके दिवशी अदृश्य होतेच. जे दिसते ते एका क्षणाच्या पूर्णांकात नाहीसे होऊ शकते. हे शरीर रक्त मांस मूलमूत्रांदिनी भरलेले मडके आहे. सर्व प्रकारचे संबंध संघटन शेवटी वियोगाने संपते. प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टींचा अंत असतो. आई पुत्र पती पत्नी असे संबंध कल्पिणे हेच घोर अज्ञान आहे. अज्ञान व आसक्ती हे साऱ्या दुःखाला कारणीभूत आहे. अज्ञान हा एक प्रकारचा मोहच आहे आणि मोहच दुःखाला कारण असतो. या मायामय प्रपंचात परमेश्वराशिवाय इतर काहीही शाश्वत नाही. पुत्र पौत्र कलत्रादी संबंध देखील मायेची कल्पना आहे. माया मोहाला वश झालेली तू हा माझा मुलगा आहे म्हणून आलोचना करीत व्यर्थ दुःख करत आहेस. पूर्वार्जित कर्माच्या आधारेच प्रत्येकाचे आयुष्य निर्धारिले जाते. तेव्हापासून मृत्यूची छाया आमचा पाठलाग करत असते. पंचभूतापासून सत्व रज तम असे 3 गुण उद्भवलेत. सात्विक गुण प्रभावाने देवता, रजोगुणाने मनुष्य व तमोगुणाने राक्षस जन्माला येतात. प्रत्येकाच्या गणानुसार कर्मफळ मिळते. उत्तम कर्माला उत्कृष्ट फळ, अधम कर्माला अनिष्ट फळ मिळते. हा कर्म सिद्धांत आहे. प्रत्येकाने स्वकर्माचे फलस्वरूप असलेले दुःख सुख दुःख स्वयं भोगावे लागते. देवता ऋषी मुनी सर्वांनाही कर्माचे फळ अनुभवावे लागते. या जगात मानवामधील शारीरिक संबंधातून आत्मकल्याण होत नाही. मृत्यू ही निर्धारित घटना आहे. हे परम सत्य पचवून तू दुःख त्यागलेच पाहिजे. अज्ञानामुळे तू आसक्तीच्या जाळात अडकली आहेस. हे जननी, अति आसक्ती हेच तुझ्या दुःखाचे मूळ कारण आहे. अज्ञान सर्व काही नष्ट करते, ते विद्वत्तेलाही नष्ट करते. भ्रम आणि आसक्तीचे शिकार बनून कोणत्याही वैद्य कारणाशिवाय ज्याची मुदत संपली आहे तो आपला मुलगा आहे असे समजून तू रडत आहेस. जर या जगात असा कोणी असेल की ज्याला स्वतःचे म्हणता येईल तर तो अन्य कोणी नसून स्वतः परमेश्वर आहे. स्वतःच्या कर्मानुसार सुख दुःख जन्म मरण आयुष्य शिक्षण हे सारे पूर्वनिर्धारित असते व ते सर्व विधिलिखित असते. विधिलिखित प्रमाणे कुणी जन्माला आल्यावर मरतात, तर इतर काही बाल्यावस्थेत, आणखी थोडे यौवनात, इतर काही वृद्धाप्यसमयी मरण पावतात. म्हणजे सर्वांनाच मरणच गती आहे. मृत्यूला कोणीच कारणीभूत नाही. सर्व काही भूतकाळातील कृतींच्या फळांवर अवलंबून असते. मनुष्याच्या प्रारब्ध जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आत्मा शरीरात वास करतो. म्हणजे प्रारब्ध संपेपर्यंत आत्मा शरीरामध्ये बसतो. त्यावेळी त्याच्या कर्मानुसार त्याला फळ भोगावे लागते. हे शरीर नाशवंत आहे. कोटी कोटी कल्प आयुष्य असलेल्या देवता ऋषीमुनींची सुद्धा कर्मफलातून सुटका होत नाही. असे असताना सामान्य माणसाच्या विषयात काय सांगायचे. हा ब्रह्माचा नियम आहे. ह्याच्या बाहेर कुणीही जाऊ शकत नाही.
भ्रांतीने तू ह्याला आपला पुत्र आणि तू त्याची आई असे उगाच समजले आहेस. यापूर्वी कोट्यांतर जन्मात तू कोणाकोणाची आई होतीस, कोणाकोणाची पत्नी होतीस, कोण कोण तुझे आई वडील होते, हे सर्व संबंध कल्पित आहेत. मरण हे जन्मसिद्ध सहजसिद्ध असते. हा संसार स्वप्नात पाहिलेल्या धनसंपत्तीसारखा आहे. स्वप्नात जसे काहीही सत्य नसते तसेच या संसारात देखील काहीही सत्य नसते. मृत्यू ही नैसर्गिक घटना असल्याने त्यात अतिशयोक्ती नाही. जन्मानंतर मृत्यू होतो. स्मशानाचा प्रवास एखाद्याच्या जन्मापासूनच सुरू होतो. हे तू जाणून घेऊन दुःखी न होता लौकिक संप्रदायाप्रमाणे आता तरी बालकाच्या श्रवण संस्काराला परवानगी दे. असे म्हणून ब्रह्मचारी बालकाच्या रूपात असलेल्या गुरुजींनी अनेक प्रकारे सत्वबोधन करून तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा बोध अगदी शांत चित्ताने व एकाग्रतेने ऐकून शोकग्रस्त झालेली ती माता म्हणाली, हे महात्मा, तुमचा धर्मोपदेश मला पटला, तरीही माझे अंतःकरण अजून स्थिर झालेले नाही. प्रारब्ध सर्व निर्धार करते हे खरे, तर मग श्री हरी व गुरूंना का भजावे? प्रारब्धच गती म्हणून गप्प बसले तर हरी गुरूंची पूजा करणे व्यर्थ नाही का? हा वेळेचा अपव्यय नाही का? गुरुवचनावर आमचा विश्वास होता आणि गुरूंनी आश्वस्त केल्याप्रमाणे जन्मणाऱ्या मुलांना पूर्णायुष्य आहे असे समजून आम्ही चालत होतो. भाग्यविधाता भाग्यरेषा सुद्धा बदलू शकतो नाही का? संतानहीन दैवहीन असलेले मी सर्व शक्तिमान श्री नरसिंह सरस्वती गुरूंच्या पादारविंदाला शरण झालेली आहे. मी श्री नरसिंह सरस्वती गुरूंचे वाक्यच फळाला न येता खोटे कसे होऊ शकते? गुरूंनीच तर पूर्णायुष्य संतती अनुग्रहित केली होती. गुरुवाक्यच आम्हाला वेदप्रमाण आहे. गुरुवर विश्वास ठेवणाऱ्याला विश्वाची कोणतीही शक्तिश करू शकत नाही. गुरुभक्ताला मिळालेला गुरूंचा वर व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा असा विश्वासघात कसा होऊ शकतो? त्रिमूर्ती स्वरूपी श्री नरसिंह सरस्वती गुरूंची मी निष्ठेने सेवा केली. असे असताना आता आकस्मिक पुत्रयोग कसा होऊ शकतो? आम्ही गुरुवाक्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे पुत्रवियोगाने आम्ही परिताप करीत आहोत. त्यात आमची काय चूक? हे माझे अविवेकीपण कसे झाले? माझी तर्कहीनता कुठे आहे? मला आता हे जीवन नकोसे झाले आहे. आता मी गुरुस्मरण करीत जीव देऊन हे शरीर त्यांना अर्पण करते. गुरु महिमा व गुरूंची महानता कशी व केवढी आहे हे सर्वांना व्यवस्थितपणे अवगत होऊ दे. तसेच गुरूंची ह्या प्रकारची कीर्ती पण सर्वत्र पसरू दे, असे खिन्न होऊन म्हणाली. तिच्या अंतरंगाची भावना, तिची निश्चयात्मक बुद्धी पाहून तरुण ब्रह्मचारी रूपातील श्री गुरूंनी तिची परीक्षा घेण्यासाठी एक युक्ती आखली. ते म्हणाले, हे माते, गुरुवचनावर तुझा इतका विश्वास असेल तर तू लगेचच हे कलेवर पंचगंगा कृष्णा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली नेऊन श्री गुरु चरण कमलावर अर्पण कर. कारण तू गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याची आराधना केली आहेस व त्याचे फलस्वरूप तुला पूर्णायुष्य पुत्र लाभलेला आहे. दुर्दैवाने त्याचे अति लहान वयात देहवास झाले. जन्मदाता रक्षण करण्यास समर्थ असतो असे समज. तुझे कल्याण होईल एवढे बुंतो तरुण अदृश्य झाला. त्या बालब्रह्मचार्याच्या शब्दावर विश्वास ठेवून ती श्री औदुंबराखाली श्री गुरूंच्या पादुकास्थानी आली व पादुकावर तिने आपले मस्तक आपटले. मस्तकाला जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. तिने ते रक्त श्री गुरूंच्या पादुकावर वाहिले. पुत्राचे शव पादुकांवर ठेवून पुत्रयोगाने तिचे रुदन सुरूच होते. सायंकाळ झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी ब्राह्मणही सिद्ध झाले, पण ती अग्निसंस्कार करू देईना. मलाही त्या प्रेताप बरोबर जाळले पाहिजे असा आग्रह धरून पादुकांवरच तिने लोळण घेतले. उपस्थित असलेल्या ब्राह्मणांनी असा निर्धार केला की आज नाही तर उद्या तरी ती तयार होईल व त्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण वाट पाहू असे म्हणत ते आपापल्या घरी परतले. घनदाट अशा त्या निर्जव जंगलात आता त्या प्रेतासमवेत फक्त आई वडील राहिले होते. शोकाकुल दंपती काही काळाने निद्राधीन झाली. त्यावेळी मातेला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक जटाधारी
रुद्राक्षधारी, भस्मधारी, योगदंडधारी, त्रिशूलधारी असा यती औदुंबर वृक्षाखाली दिसले व म्हणाले, हे माते, विनाकारण तू माझ्यावर क्रोधित होऊन आक्रोश का बरे करीत आहेस? काय झालं तुझ्या मुलाला? तुझ्या या परिस्थितीला कारण तरी काय? तुझ्या मुलाची काय चूक आहे? त्याला काय झालंय? तुझा शोक निवारण होईल असा प्रयत्न करून तुझा मुलगा निश्चितच जिवंत होईल व दीर्घायुष्य होईल. असे बोलून त्याने आपल्या जवळील भस्म त्या प्रेताच्या सर्व अंगाला लिंपले. नंतर ते परत म्हणाले, हे माते, तुझ्या पुत्राच्या शरीरात प्राणवायू नसल्यामुळे तो निर्जीव आहे. त्याच्या सर्व अंगांगात प्राणवायू फुंकताच तो जिवंत होईल. एवढे सांगून ते अदृश्य झाले. स्वप्नातून ती माता दचकन जागी झाली. आपल्याला काहीतरी भ्रांती होत आहे असे म्हणून असे स्वप्न पडले असावे. आपल्या प्रारब्धाला गुरु, देव व इतर कोणालाही दोष देऊन प्रयोजन नाही असे तिने स्वतःला समजाविले. श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन दुसरे काही नसून विस्मयकारक घटना आहे आणि त्यामुळे ते वास्तव नाही असे तिला वाटले. शेवटी प्रेत हे केवळ प्रेत असते. शव कसे जिवंत होऊ शकते? मनातले स्वप्नातले दिसले असावे असे वाटून पुन्हा एकदा बालकाला कवटाळले तर प्रेतात दुगदुगी असल्यासारखे वाटले. हळूहळू तिला जाणवले की तो मृतदेह चैतन्यमय होत आहे. तेवढ्यात तो बालक झोपेतून जागा होऊन उठूनच बसला आणि सभोवताली पाहता आईला हाका मारीत रडू लागला. शवाच्या शरीरात दुरात्म्याचा प्रवेश झाला असावा असे समजून भयग्रस्त होऊन ती दूर पळू लागली. दिवंगत मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना हादरा बसला. काही जण तर त्या विचित्र घटनेने निरीक्षण करून मंत्रमाट व समूहिनी विद्येचा प्रयोग झाला असावा असे बोलत होते. परंतु त्यांच्यापैकी बरेच जण गुरूंच्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवत होते. मात्र जेव्हा भुकेने व्याकुळ झालेला मुलगा धावत तिच्याकडे आला आणि अन्नाची याचना करू लागला तेव्हा तिला सत्याची जाणीव झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. पुत्राला कवटाळून त्याला स्तनपान दिले तरी मनातील संशय परिहार झाला नाही कारण ही एक प्रकारची अविश्वसनीय घटना घडली होती. पतीजवळ येऊन तिने त्याला संपूर्ण घटना विशद करून सांगितली. आपण श्रीगुरूंना दूषणे दिली, हे काही चांगले केले नाही असे तिला वाटले. तिला पश्चाताप झाला. दोघा पती पत्नीने मिळून गुरुस्तवन केले, त्यांचा महिमा गायला. मुलाला उचलून दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घालून गुरु पादुकावर साष्टांग नमस्कार घातला. नंतर नदीत स्नान करून नदीच्या पवित्र जलाने रक्ताने माखलेल्या त्या पादुकावर अभिषेक केला. आपल्या अनावधानाने घडलेल्या प्रारब्धाबद्दल त्यांनी क्षमा याचना केली व भक्तिभावाने सर्वोपचारयुक्त विधियुक्त पादुकांची पूजा केली. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार केला. त्या दाम्पत्याने श्री गुरुजींचे बहुविध स्तवन केले. तेवढ्यात सूर्योदय झाला. अजूनही दोघे पती पत्नी गुरुदेवांचे स्तवन करीतच होते. शवसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना काल प्रेत असलेले बालक आज खेळत बागडत असलेले पाहून आनंद आश्चर्य वाटले. ते श्री गुरुजींच्या चमत्कारिक शक्तीची साक्षीदार झाले. आता सर्वच जण गुरूंच्या स्तवनात सहभागी झाले व मोठ्या समाराधनेने सिद्धता करू लागले. सर्वजण संतुष्ट झाले आणि संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले. आता तर श्री गुरूंची ख्याती अजूनही प्रखरतेने प्रसिद्धीस पावली. गुरुस्थान महिमा अगाध व अद्भुत आहे. सर्वांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या औदुंबर स्थानाबद्दल अगणित महिमा वर्णिली जाऊ लागला. तेथील श्री गुरुपादुकांचे पूजन केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात यावर भक्तगणांचा पूर्ण विश्वास बसला. गुरुस्थान महिमा श्रवण केल्यामुळे भक्तांना सर्व काही लाभते. पुत्रहीन माता पिता, रोगी, दरिद्री, बुद्धिहीन, मुका, आंधळा, अंगहीन व मृतबाधेने थरथरत कापत असलेला व अन्य कोणीही असो, औदुंबर वृक्षाखाली असलेल्या गुरु पादुकांची सेवा केल्याने त्या साऱ्यांची समस्या शीघ्र परिहार होतात. तसेच अल्पायुषी दीर्घायुषी बनतो. कारण सनातन कल्पवृक्ष असणाऱ्या त्या औदुंबर वृक्षाखाली श्री गुरूंचे प्रत्यक्ष चिरवास्तव आहे.
म्हणूनच तिथे श्री गुरूंच्या चरणी भक्तीने पूजा करून सेवा केल्यामुळे सद्भक्तांच्या कामना शीघ्र पूर्ण होतात. शरणागती हे भक्तींचे श्रेष्ठ विधान आहे. म्हणून श्री गुरूंना शरण जाऊन निरंतर गुरुचरणाची भक्ती केल्याने इहलोकात सुख, शांती, समाधान व परलोकी सद्गती मिळते. संसार पार करण्यासाठी गुरुभक्ती विना दुसरे साधन नाही. पण भक्ताला गुरुवर किंचितही संशय असू नये. गुरुपादुकांचे पूजन केल्यामुळे सर्व सिद्ध होते. अशा या औदुंबर क्षेत्राचे महात्म्य वर्णन करायला साध्य नाही, असे हे आख्यान सिद्ध मुनींनी नामधारकाला सांगितले व तेच सरस्वती गंगाधराने श्रोतृवर्गाला सांगितले. येथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 21वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु.